या ठिकाणी आपण द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी आपण यायचं, सर्व आयोजकांनी यायचंय, जे जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांनी आपण या, कारण ही स्पर्धा आहे तुमच्या मेहनतीने पूर्ण झाले। जरी आम्ही या ठिकाणी आलो आज, तर आयोजकांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। रसाळ सरांना आणि सन्माननीय सर्व या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत, या सर्वांना विनंती करतो की यांच्या अथक प्रयत्नाने या सगळ्या ही स्पर्धा मात्र आनंदात आणि उत्साहात कोणामुळे पाडली तर कारण मी यांची मेहनत तब्बल 6-7 महिने सातत्याने फॉर्म जमा करणं, त्यानंतर खेळाडू ऑक्शन करणं, या सगळ्या गोष्टी खूप जिकिरीच्या आहेत। कधी कधी कठोर या ठिकाणी निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि ते निर्णय या आयोजकांनी घेतले। या सर्वांचं, या ज्यांनी या शृंखलेसाठी मेहनत केली आहे, आतोनात मेहनत केली, त्या सर्वांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद। तुमच्यामुळे ही स्पर्धा अत्यंत आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी पार पडते आणि हे क्षण मात्र या ठिकाणी सर्वजण आम्ही या आनंदाचे भागीरथी होतो, हे मात्र तितकंच खरं। ओ टू कॉम्बॉक्स, ओ टू रसाळ सर। बोला धरती आबा भगवान बिरसा मुंडा की, एक तीर एक कमान। जय आदिवासी। सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडूंना आणि क्रिकेट प्रेमी रसिकांना धन्यवाद देतो। जय आदिवासी। यस थँक्यू दिनेश साहेब। विनंती करेल, ज्याने 5 दिवस सातत्याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं ते समालोचक अर्थात आमचे प्रसाद सवारे सर आणि अंकुश निरगुड, आपणास विनंती असेल आपण त्या ठिकाणी जायचं, आपला देखील त्या ठिकाणी केला जाईल मान आणि सन्मान। तसेच निशांत बागडे साहेब, आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी केला जाईल सत्कार। KTC लाईव्ह खरं तर त्यांच्या माध्यमातून सातत्याने क्लॅरिटी आपण बघतोय आणि चांगले कॅमेरामॅन या ठिकाणी नाही आहेत। आणि आमचे DJ ऑपरेटर अर्थात दीपक सावंत यांचं देखील त्या ठिकाणी केला जाईल सत्कार। तदनंतर हॅलो, आणि निश्चितच उत्तम पादेर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। सातत्याने 5 दिवसाची शृंखला आणि या 5 दिवसामध्ये निश्चितच खूप चांगला आवाज आणि या पंचक्रोशीतला नावलौकिक KTC लाईव्ह आपण या ठिकाणी पाहतोय। निशांत बागडे आणि या ठिकाणी त्यांनाही सन्मानित करायचं आहे। त्याचबरोबर सन्माननीय उत्तम पादेर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। त्याचबरोबर DJ ऑपरेटर सावंत सर, या ठिकाणी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी निश्चितच केलं जातं। ते सावंत सर या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, त्यांनाही सन्मानित करायचं आहे। सर्व टीमना विनंती आहे की आपण अगदी समोर येऊन थांबा, लगेच आपण आणि विनंती आहे की आपण टेम्पोवाला जर कुठे असेल, रेड कलरचा जो टेम्पो आहे कॉम्बॉक्सच्या बाजूला, तर त्वरित आपण या ठिकाणी यायचं आहे। आणि सुरेशजी केवारे, त्याचबरोबर उत्तम पादेर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। आपलेच आहेत मात्र तरी सुद्धा सन्मान होणं गरजेचं आहे, कारण काही माणसं अत्यंत प्रेमळ असतात, त्यातलंच ही दोन्ही व्यक्तिमत्व। आणि निश्चितच आपण या ठिकाणी बक्षीस मुख्य कार्यक्रमाकडे या ठिकाणी वळतोय। ओ टू कॉम्बॉक्स। हॅलो, थँक्यू सो मच। आपण जाऊया या ठिकाणी खरं तर बक्षीस वितरण समारंभाकडे। या ठिकाणी भरपूर वेळ आम्ही या ठिकाणी घेतला आहे, खेळाडूंना देखील भरपूर लांब जायचं आहे।
त्यामुळे इथून आपण सर्वप्रथम जाऊया हॅलो. जास्त वेळ नाही घेता आपण लगेच जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते देण्याचा प्रयत्न जरूर करूयात. या ठिकाणी उत्कृष्ट फिल्डरचा किताब आपण या ठिकाणी पाहतोय. फिल्डिंगसाठी यस, या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर, ज्या फिल्डरसाठी आपण आयोजकांच्या माध्यमातून कूलर पाहतोय. आणि खरं तर या स्पर्धेत अगदी बाउंड्री लाईनवरती असताना अप्रतिम कामगिरी करत असताना आपण पाहतोय. एक अगदी प्रत्येक अप्रतिम कॅच पकडली, त्यानंतर अप्रतिम थ्रो आपल्या टीमसाठी खोऱ्यानं धाबा त्यांना वाचवला फिल्डिंग करत असताना. खरं तर या ठिकाणी यस, या ठिकाणी आपण पाहतोय लावण्य एंटरप्राइजेस टीमचा खेळाडू अर्थातच योगेश खंडवी ठरलाय या स्पर्धेचा जोरदार टाळ्याने उत्कृष्ट स्वागत करा. उत्कृष्ट फिल्डर या स्पर्धेतील योगेश खंडवी ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर. सह्याद्री प्रीमियर लीग आणि या लीगचा सध्या तरी आपण पाहतोय 2025 पर्व 7व्याचा उत्कृष्ट फिल्डर आणि उत्कृष्ट फिल्डरच्या वतीने आपण पाहतो. यस, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने प्रभावित केलं, दोन खेळाडू होते, प्रमोद आणि कवी. हे दोन खेळाडू होते या गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजसाठी खरं तर पाहायला मिळाले होते. परंतु त्या दोन खेळाडूंपैकी कोणता खेळाडू असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोणी सांगू शकतो? या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला जातो आहे नो डाऊट. ज्याने या स्पर्धेमध्ये रनर अप ठरलाय तो संघ अर्थात कवी बांगारे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. 13 विकेट भगवान भगत दादा आणि अर्जुन केवारी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. प्रमोदचे 10 विकेट राहिल्या, 3 विकेटने प्रमोद थोडंसं मागे राहिला आणि उत्कृष्ट गोलंदाज कवी बांगारे ठरला या स्पर्धेचा. यस, कवी ठरले या ठिकाणी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खरं तर या ठिकाणी भगवानजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाला या ठिकाणी कूलर आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले जात आहे. व तदनंतर लगेचच जास्त वेळ नाही घेता या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्यानं अगदी मैदानाच्या आतमध्ये खोऱ्यानं धाबा जमा केल्या. अगदी रेसमध्ये पाहिलं तर जबल 2 ते 3 खेळाडू होते, परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी नरेश देखील होता, त्यांचा समवेत रामदास देखील होता. परंतु त्या दोघांनाही पिछाडी सोडत असताना मात्र या स्पर्धेत अप्रतिम या ठिकाणी धाबा जमा केल्या. तब्बल बॅटिंग करत असताना 120 धाबा त्यांना जमा केल्या आणि तो ठरला या स्पर्धेचा अर्थातच बेस्ट बॅट्समन. यस, 129 रन्स 129 धाबा त्यांना जमा केल्या. खऱ्या अर्थानं यस, रामदास ठोंबरे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. डोंबरवाडी गावचा हा खेळाडू अर्थात रामदास ठोंबरे ठरला या स्पर्धेतील यस, बेस्ट बॅट्समन. अनिकेत दादा आपल्या शुभ हस्ते
येस थँक्यू सो मच. या ठिकाणी चतुर्थ क्रमांक सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये पटकावलाय तो म्हणजेच श्री खेरमाता प्रसन्न 11 या संघाने अभिनंदन पुन्हा एकदा व तदनंतर तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण लगेचच देऊयात आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू ते म्हणजेच SK केवारे अर्थात सुरेश दादा केवारे व तदनंतर दत्तात्रय केवारे आणि नारायण पादीर आणि शरद सर ठुमरे या आमच्या सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांच्या शुभ असते तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक द्यायचा आहे आणि तिसऱ्या क्रमांक ज्या संघानं खरं तर पटकावला या स्पर्धेमध्ये तो म्हणजे जितेश स्टार संघ आणि संपूर्ण जितेश स्टार संघाला विनंती असेल आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये आणि संघ मालकांना विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. अभिनंदन तुमचंही. या स्पर्धेत अर्थात सह्याद्री प्रीमियर लीग या लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी असणारा संघ तो म्हणजे जितेश स्टार संघ यायचा आहे. संघ मालक जितेश स्टार संघाचे संघ मालक SK सुरेश केवारे सरांना विनंती असेल यायचं आहे. येस सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टॉप 4 मध्ये येणारे हे संघ आपण पाहतात. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक या संघानं पटकावलाय अर्थात जितेश स्टार संघ संघाचे संघ मालक SK सुरेश केवारे सर. फायनल मध्ये चांगली खेळी दाखवली आहे परंतु शेवटच्या मोमेंटला पराभव झालाय. अर्थातच या स्पर्धेचा रनअप संघ तो म्हणजेच यस चरण 11 संघ ठरला या स्पर्धेचा रनरअप. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चा रनरअप संघ आणि हा खरं तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि या सर्व पारितोषिक द्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाची ही ट्रॉफी द्यायची आहे. अगदी या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाजाचे सर्व संघटनेचे जे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्या सर्व पदाधिकारी करू की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांक देऊन या ठिकाणी चरण 11 संघाला आपण सन्मानित करायचं आहे. सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या टीमसाठी अप्रतिम खेळ राहिलाय फायनल मध्ये देखील. या द्वितीय क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय सपूर्त करत असताना आमचे संपूर्ण आदिवासी ठाकूर कातकरी समाजाचे आपण पाहतोय सर्वच संघटनेचे पदाधिकारी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या शुभ या ठिकाणी हे खरं तर द्वितीय क्रमांक देत असताना सर्वच पदाधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. येस अभिनंदन पुन्हा एकदा व त्यानंतर आपण देऊयात महत्वाचा खरं तर पारितोषिक अर्थात सर्वांच्या नजरा त्या पारितोषिकावरती आहेत अर्थातच मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धा मला दिली ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके भरत शीद साहेब खरं तर यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊयात आणि भरत भाऊ शीद यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे जायचं आहे. अगदी आपल्या शुभ हाताने या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज जे आहे ती देण्याचं काम अगदी मी विनंती करेन भरत भाऊ शीद यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज जी आहे ती द्यायची आहे. खरं तर या स्पर्धेत अगदी बॅटिंग करत असताना आपण पाहिल्यात अगदी सिरीज साठी जवळ 3 ते 4 खेळाडू पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये जवळ 4 ते 5 खेळाडू होते रेससाठी. अगदी आपण पाहिले तर जिथे स्टार संघाकडनं रोहिदास होते त्यानंतर हरेश होते. लावण्य इंटरप्राइजेस संघाकडनं जगदीश योगेश होते. त्यानंतर चरण 11 टीम कडून कवी दशरथ होते आणि खेरमाता 11 टीम कडून देखील नरेश आणि रामदास होते. या 8 खेळाडूंपैकी कोणता एक खेळाडू कोणी सांगेल का? यस नो डाऊट या स्पर्धेत बॅटिंग करत असताना तब्बल 107 धावा गोलंदाजी करत असताना तब्बल 9 विकेट तब्बल आपण यस 11 विकेट होते तब्बल 168 पॉइंट न मात्र सर्वांच्या पुढे निघून गेले. जगदीश भोई ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन जगदीश.
यांनी सुद्धा सोबत यावे. हा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सर्वांनी सोबत यावे. चला सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मानकरी असणारा संघ अर्थातच लावण्य इंटरप्राइजेस आणि जितू क्रमांकाचा मानकरी असणारा संघ अर्थातच लावण्य इंटरप्राइजेस आणि जितू रितू 11 आणि टीमचे संघ मालक त्यांना विनंती असेल आपण देखील इथे जॉईंट व्हायचा आहे. यस डीजे यस थँक्यू सो मच. अगदी एक महत्त्वाचा या ठिकाणी सन्मान राहिला आहे ज्यानं खऱ्या अर्थानं 5 दिवस आपल्या सुवर्ण अक्षरानं धावता फलक सजवलाय. खरं तर आमचे साथी स्कोरर आमचे पंकज पारदे यांचा या ठिकाणी मान सन्मान करूयात. अगदी कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. अगदी कौशल्य विभागाचे खरं तर विद्यमान अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके अगदी उत्तमजी पादीर साहेबांच्या शुभास या ठिकाणी यस अजूनही स्कोर बुक सोडलं नाहीये. अगदी या ठिकाणी आपण पाहताय पंकज पारदे यांचा मान सन्मान इथे करत असताना आमचे उत्तमजी पादरी साहेब. यस पुन्हा एकदा आभार. ओव्हर टू उत्तम सर. यस सह्याद्री प्रीमियर लीग 2025 हे